हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज सर्व संतांना वंदन करतो, समर्थांना वंदन करतो, परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगले सर, सीमाताई, प्रज्ञाताई, वैशालीताई या सगळ्या आचार्यांना वंदन करतो। आपणही आता एवढ्या संख्येनं उपस्थित आहात, एवढ्या श्रोत्यांची सवय आम्हाला नाही आहे, 2 किंवा 3 श्रोते आमचे रोजचे असतात, पण आज बरं वाटलं की आपण सर्वजण इथं उपस्थित आहात। आपणा सर्वांना वंदन करतो आणि आमचा विषय जो नित्याचा सुरू आहे दैनंदिन ज्ञानेश्वरीचा, ती चिंतन मालिका आपण पुढे चालू करतो। काल आपण 144 ओवी पाहिली होती ज्ञानेश्वरीतली, तो वासांची जीर्णानी यथा विहाय नवाणी गृह्णाती नरोपराणी या श्लोकावरची एक ओवी होती। जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथ। जसं शरीर जुनं झालं की निरोपयोगी ठरलं की ते शरीर चैतन्यनाथ म्हणजे आत्मस्वरूप जे आहे ते सोडून जातं, वास्तविक शरीराचा नाश होतो। शरीर जीर्ण झालं की शरीराला बाहेर टाकलं जातं, पण आत्मस्वरूप जे आहे त्या आत्मस्वरूपाला मात्र धक्का कधी लागत नाही। आणि तोच विषय पुढे अजून सांगायला चालू आहे। 23, 24, 25 श्लोकापर्यंत हा विषय आहे। माऊलींनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुढचा एक श्लोक आपण आहे त्यातलाच आहे, नैनम चिंदती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैन क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता। 23 नंबरचा श्लोक आहे। त्याचे वर्णन आणि परत आत्म्याचं केलेलं आहे की त्याचा नाश कसा नसतो, त्या कशामुळे नाश पावत नाही याचं वर्णन केलेलं आहे। पंचमहाभूतं याचं काही बिघडू शकत नाहीत, कारण पंचमहाभूतं ही त्याची निर्मिती आहे, त्याच्या स्फुरणातून निर्मित झालेले आहे। आणि जे निर्माण करतं ते जे निर्मिती आहे ती निर्मात्याचा नाश करू शकत नाही, असं सांगायचा मुद्दा आहे। जे निर्माण झालेलं आहे ती निर्मात्याचा नाश करू शकत नाही। आणि तशा पद्धतीनं नैनम छिंदती शस्त्राणी, शस्त्र तिथं काही करू शकत नाहीत। नैनम दहती पावक, अग्नी त्याचं काही बिघडू शकत नाही। आणि पुढे म्हणतात नै चैन क्लेदयंते अपो न शोषयती मारुत, पाणी किंवा वायू, ही 4 महाभूताचं वर्णन इथे केलेलं आहे। आणि 4 महाभूतं कोणत्याही पद्धतीनं काही त्याचं बिघडू शकत नाहीत, त्यांचा त्या आत्म्या स्वरूपावरती कोणताही प्रभाव टाकत नाही। एक गोष्ट आहे जे नित्य असतं, अविनाशी असतं, त्या अविनाशी तत्वाचा कधी नाश होत नाही, ते तसंच राहत असतं। आणि त्यामुळं इतर काही कुठल्याही गोष्टी ज्या घडतात त्या जातात येतात जातात येतात, त्यामुळे त्यावरती काही परिणाम होत नाही। घर घराजवळ असतं, घरात माणसं येतात जातात, पाहुणे येतात जातात, शेजारी येतात जातात, घर तिथंच असतं, पण त्याच्यावर काय परिणाम होत नाही। एखादा दिवा लावलेला असला तर दिवासुद्धा तसाच असतो, त्याच्या प्रकाशामध्ये सगळेजण माणसं व्यवहार करतात, पण दिव्यावर त्याचा काय परिणाम होत नाही। ती चोऱ्या करतात काय ज्ञानेश्वरी वाचतात याचाही विचार दिवा करत नाही। दिव्याच्या प्रकाशामध्ये चोऱ्या करायला लागले कोण की ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला लागल्यात, त्याचा विचार त्या दिव्याला नसतो। तसा आत्मा कुणाचीच दखल घेत नाही, कशाबद्दलही दखल घेतलं नाही आणि कशासाठीही काही करत नाही, त्यामुळे तो निवांत असतो। आपणही तेच आपलं स्वरूप खरं ते आहे, फक्त आपल्याला आपली ओळख होत नाही आणि त्यामुळं आपण इकडं तिकडं असं काहीतरी भ्रमिष्ट झाल्यासारखं करतो। आणि म्हणून माऊलीने याच्यावरती फार सुंदर ओव्या केल्यात। या श्लोकाचा अर्थ देताना खंदारकर महाराज काय देतात बघा, या आत्म्याला शस्त्र तोडत नाही, अग्नी जाळत नाही, पाणी भिजवत नाही आणि वारा सुकवत नाही। 4 महाभूतांचं वर्णन इथं केलेलं आहे की शस्त्र हे पृथ्वीचं आहे म्हणूया आपण, ते पृथ्वी आहे शस्त्र, नंतर अग्नी आहे, पाणी आहे आणि वायू आहे। म्हणजे पृथ्वी आप तेज वायू ही 4 महाभूतं आत्म्यावरती काही परिणाम करू शकत नाहीत।
शस्त्रानं त्याच्यावर घाव घालता येत नाहीत. घाव घालायला काहीतरी वस्तू असायला पाहिजे, त्याला अवयव असायला पाहिजे. अवयव असतील तरच घाव घालता येतो. ते दिसतच नाही, कुठं अस्तित्वात त्याचं अस्तित्व सहजासहजी सापडत नाही. मग त्याला घाव कोण घालणार आहे? त्याला पाण्यानं कोण भिजवणार आहे? जर एखादी वस्तू असती तर पाण्यानं भिजवली असती, अग्नीनं त्याला जाळता आलं असतं, वायूनं त्याला सुकवता आलं असतं. पण ह्या कुठलीच घटना त्याच्याबाबत घडत नाही. माऊलींची भूमिका आहे बघा, हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशद्धू म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे या. हा प्रलयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे येत महाशिशू न प्रभवे मारुताचा. दोनच ओळ्या केल्या त्या श्लोकावरती. आणि आत्म्याचं वर्णन बरंचसं सांगून झालेलं आहे. खूप आता ते श्लोक जे आहेत, बरेचसे श्लोक त्यावरती गेलेले आहेत की आत्मा नेमका आहे कसा. आता पुढे जाऊन 3रा अध्याय 4था अध्याय आपलं व्यवहार, प्रपंच, कर्म, उपासना याबद्दल सांगणार आहेत. मग सकाळीच प्रश्न मला पडला होता, पहिल्यांदा सुरुवातच ज्ञानानं का केली आहे काय समजत नाही भगवद्गीतेची किंवा ज्ञानेश्वरीची. डायरेक्ट जड जो विषय आहे तो जड विषयच पहिल्यांदा सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आत्मा नाही, हे कसं नाही, ते कसं नाही, हे सांगताना आत्मा म्हणजे आत्म्याचं अस्तित्व कसं आहे आणि इतर प्रापंचिक आणि व्यवहार कसा त्यानुसार मिथ्या आहे याचंच वर्णन यामध्ये केलेलं आहे. आता इथं आत्म्याचं वर्णन हा शस्त्रानं मारता येत नाही म्हणून माऊली काय म्हणतात बघा, हा अनादि शब्द त्यामध्ये नाही बरं का. आत्म्याला अनादि म्हटलेलं आहे. माऊलीने त्याचं वर्णन करताना अनादि म्हणून केलं, आम्हाला समजावं म्हणून केलं. इथं नैनन चिंदती शस्त्राने नैनन दहती पावका यामध्ये अनादि शब्द आला नाही, पण माऊलीने तो वापरला. नित्य सिद्धू असा शब्द वापरला आहे. नित्य सिद्धू म्हणजे त्याचा काही नित्य सत्ता रूप असणारा, त्याची सत्ता केव्हाच नष्ट होत नाही, तो सतत असतो. काही होऊ दे, जगातल्या काही घडामोडी होऊ द्यात, तिन्ही लोकांमध्ये घडामोडी होऊ द्यात, ब्रह्मांडामध्ये काही प्रलय होऊ दे, पण त्याच्यावरती त्याचा काही परिणाम होत नाही. उलट तो प्रलय कसा आहे तो पाहत असतो. तो द्रष्टा आहे, साक्षी आहे आणि तो पाहतो. त्यामुळे त्याच्यावरती परिणाम होत नाही. म्हणजे तो बाजूला असतो, सगळ्या घडामोडीपासून बाजूला असतो. आपणही प्रपंचाच्या घडामोडीपासून बाजूला असावं. आपण एक त्यातला भाग स्वतःला समजून घेतो. एक समजा नाटक चालू आहे प्रपंच नावाचं, त्यामध्ये आपण भूमिका करायला सुरुवात करतो आणि भूमिका केली की त्या पात्राला येणारे सगळे जे काय असतील त्या घटना ते त्याच्या अंगलट येतात. त्यातले विकार नाटकातले काय असतील त्या घटना त्या सगळा त्याच्यावरती परिणाम करतात. जर एखादा दिग्दर्शक असेल किंवा बाहेर बघणारा एखादा श्रोता असेल किंवा प्रेक्षक आपण म्हणतो नाटक बघणारा, त्याला त्याचं काहीच घेणं देणं नसतं. ते रडणं, हसणं, विनोद करणं ती पात्र करत असतात आणि ती पात्रांनी स्वतःला त्यात वाहून घेतलेलं असतं. पण जे बघणारे असतात ना, त्यांना त्याच्याबद्दल काय वाटत नाही, ते एन्जॉय करत असतात नाटकातली पात्र किंवा सिनेमातली पात्र. आपल्याला प्रपंच एन्जॉय करता येतोय का हे आपण तपासलं पाहिजे. या श्लोकावरून लक्षात येतं तो कसा काय करतोय. त्याला कोणीच काय करू शकत नाही, कारण तो सगळ्यापासून बाजूला आहे. आपल्याला बाजूला राहता येते का हा प्रश्न मुख्य आहे. आपण बाजूला राहत नाही म्हणून प्रपंचातली सुखदुःख मला त्रास देतात, यातना होतात, वेदना होतात मला. त्याचं कारण मी ती माझी समजतो. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख दुःख, बरं वाईट, चांगलं, पाप पुण्य काहीही नाही. मी म्हणतो मी पापी आहे, मी म्हणतो मी पुण्य केलं कमवलं म्हणतो, मी चांगलं वागलो, मी वाईट वागलो, मी धर्मनिष्ठ आहे. कुणाला म्हणून घेतोय मी काय माहिती नाही, पण तपासलं पाहिजे कोण आहे धर्मनिष्ठ, कोण पापी नाही आणि पुण्यवान आहे हे मला बघितलं पाहिजे, मी विचारलं पाहिजे. फारसं आपण त्या खोलात एवढं जात नाही, पण हा सांख्य योग जो आहे किंवा सांख्य तत्वज्ञान आपल्याला ते विचार करायला भाग पाडतं. संपूर्ण विचार सांगितलेला आहे 2ऱ्या अध्यायामध्ये. ज्याला 2रा अध्याय समजला त्याला भगवद्गीता ज्ञानेश्वरी समजली म्हणून समजायचं. ज्याला 2रा अध्याय समजला नाही त्याने अजून अभ्यास करण्याची गरज आहे असा त्याचा अर्थ आहे. 2ऱ्या अध्यायातलं तत्वज्ञान जे आहे ते चिरकाळ टिकणारं असं आहे आणि ते अमरत्वाचं अभ्यास त्यामधनं सांगितलेला आहे. म्हणून त्याकडे बघताना आपण त्या दृष्टीनं बघायला पाहिजे. माऊलीने 1-2-3 शब्द वापरलेत बघा, अनादि, नित्य सिद्धू, निरुपादी, विशद्धू, एवढे 4 शब्द एकाच ओळीमध्ये वापरलेत. आत्मा आहे कसा, वास्तविक वरती काय नाही म्हटलं, वरती फक्त म्हणतात त्याचा शस्त्रानं छेद करता येत नाही, त्याला पाण्यानं भिजवता येत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही आणि मारुत म्हणजे वायू त्याला सुकवू शकत नाही. एवढंच सांगितलेलं. का सुकवू शकत नाही माऊली सांगतात. ज्ञानेश्वरी अभ्यासाची कशाबद्दल, गीता पूर्ण समजावी म्हणून. गीतेवर अनेक टीका झालेल्या आहेत, आचार्यांचंही भाष्य आहे, पण आचार्यांच्या भाष्याला धरूनच माऊलींनी टीका केलेली आहे. आणि ती टीका म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरी स्वतंत्र ग्रंथ आहे तत्वज्ञानाचा.
गीतेचा आधार नाही घेतला आणि गीतेचे नाही श्लोक वाचले आणि ज्ञानेश्वरी नुसती वाचली तरी तत्वज्ञान समजणार आहे. इतकी श्रेष्ठता ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे तो अनादी आहे. अनादी म्हणजे ज्याचा प्रारंभच कधी होत नाही, सुरुवात होत नाही. जो सुरुवात होत नाही त्याचा शेवट कसा होणार? आपण काहीतरी काम करतो म्हणून त्याचा शेवट होतो. कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं जगातल्या सगळ्या घटना संपण्याकडे निघालेल्या आहेत. सगळी घटना. आता आपण प्रवचन का करायला चाललंय? प्रवचन संपवण्यासाठीच ना. 40 मिनिटानंतर संपवायचं आहे म्हणून चालू आहे. कोणतरी चालतात म्हणजे त्यांना घरापर्यंत जायचं आहे, चालणं संपवायचं आहे आणि घरात पोहोचायचं आहे. मी जेवायला लागलोय का तर जेवण संपवायचं आहे मला म्हणून मी जेवावलोय, म्हणजे पोट भरण्यासाठी. पोट भरलं की माझं ते संपणार आहे. कसं संपण्यासाठी सगळं चाललंय बघा. मी जगतो, माझं जीवन चालू आहे, शरीर चालू आहे, संपण्यासाठीच चालू आहे. सगळ्या क्रिया जगातल्या कुठल्याही भूतलावरल्या क्रिया संपण्यासाठीच आहे. त्यामुळे संपण्याकडे सगळं चाललेलं असल्यामुळं ही तर कुठली नित्यता नाही. पण हे मात्र अनादी आहे असं माऊली म्हणतात. अनादी शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याची सुरुवात झालेली नसते, केव्हा झाली कुणाला सांगता येत नाही आणि अनादीचा शेवटही होत नाही. पण अनादी मायेला सुद्धा अनादी म्हटलेलं आहे. मायेला अनादी म्हटलंय पण मायेचा शेवट आहे, शांत आहे म्हणतात. ते साधी आहे कन्या किंवा शांत आहे म्हणतात. माया शांत आहे, कारण माया मिथ्या ठरून जाते. याला कुठं मिथ्यात्व जाऊ शकतं? नाही जात. त्याचा मिथ्यात्व कसा निश्चय होईल? दोरीबद्दल सापाचा मिथ्यात्व निश्चय होईल, काय दोरीचा निश्चय कसा होईल? दोरीच आहे ना. त्याचे मिथ्या पण कसं सिद्ध करता येईल? दोरीच्या ठिकाणी राहते. पण आपण घालवलं काय? फक्त सापाला घालवला, वरच्या दिसतोय साप, पण तो गेला. आता गेला तर राहिली काय? दोरी राहिली. मग दोरी राहिली असेल तर दोरीचं मिथ्यात्व पण जसं जात नाही तसं आत्मस्वरूपाचं मिथ्यात्व पण करताच येत नाही, सिद्ध करता येत नाही. म्हणून तो अनादी आहे. तो त्याचा प्रारंभही माहिती नाही कुठून झाला. जसं नदीचा प्रवाह येत असतो त्याला म्हणतो आपण कुठेतरी उगम आहे म्हणून येतं, पण प्रवाहाच्या काठावर आपण उभं राहिलो तर पाणी येतं दुसरं पाठीमागून येते, परत त्यात मिक्स होतं, असं सारखं चालू असतं. मग आता हे चालू असतं, त्याला कुठून सुरू काय सांगता येत नाही. तसा हा आत्मा आहे. त्यामुळे इथं वर्णन करताना श्लोकामध्ये आपण बघितलं तर पृथ्वी हे शस्त्राला पृथ्वीचा जे तत्व लागू केलंय. जल तत्व आहे, तेज आहे, वायू आहे, ही 4 तत्वांचाच फक्त उल्लेख केलेला आहे. इथं काही विकार निर्माण करत नाहीत. याचे कुठलाही विकार, ह्यातले 4 महाभूताचा कुठलाही विकार आत्म्यावरती होत नाही. आकाशाचा मात्र इथं उल्लेख केलेला नाही. आकाश हे एक तत्व आहे 5वं, पण आकाशाचा उल्लेख केलेला नाही, कारण आकाशात कोणतीच क्रिया संभवत नाही. कुठली क्रिया आहे? आता इथं आकाश आहे पण त्याचा क्रिया काय नसते. आकाश हे जवळ कुणाच्या आहे? आत्म्याच्या जवळचा दृष्टांत आकाशाचा आहे. आकाश वर्णन करताना आत्मा कसा आहे म्हणतात? आकाशासारखा आहे. पण आकाशाला काहीतरी मर्यादा येऊन राहते, त्याची निर्मिती होते, ते काही दिवसांतर ते नष्ट होऊ शकतं, पण आत्मतत्व मात्र जाऊ शकत नाही. म्हणून आकाशाचा दृष्टांत इथं संभवत नाही, त्याचा उल्लेखही केलेला नाही. म्हणून आकाशापासून मात्र ही 4 तत्व उत्पन्न होतात. म्हणून ही महाभूत आकाशात विकार निर्माण करू शकत नाही. तशाच पद्धतीनं आत्म्यामध्ये कोणतेही विकार निर्माण होत नाहीत. हे सगळे पदार्थ जे आहेत, कुठलेही पदार्थ घ्या, ते गुणयुक्त आहेत, त्रिगुणानं व्यापलेले आहेत. सगळी सृष्टी त्रिगुणात्मक आहे आणि त्रिगुण असले की ते त्या तत्वापर्यंत निर्गुणापर्यंत कुठलेही गुण जाऊ शकत नाही. हे एक वर्णन आहे. आणि त्यामुळे इथं म्हटलेलं आहे तो नित्यशुद्ध आहे. नित्यशुद्ध म्हणजे सतत असणारा, त्याला येणं जाणं सदा संचला येत ना जात नाही, त्याच्याविना रिता ठाव नाही असं समर्थ म्हणतात. त्यानंतर माऊली तुकोबा म्हणतात, तुका म्हणे विटो भरला सभाई, तया नाही उणे चराचरी. त्याची उणीव कुठंच भासत नाही, म्हणून तो नित्यसिद्ध आहे, निरुपादी आहे. वर्णन करताना काय म्हणता बघा? आत्मा उत्पत्ती रहित आहे म्हणजे तो अनादी आहे. नित्य सत्तारूप आहे म्हणजे तो नित्य सिद्ध आहे. आणि देहादी उपाधी रहित आहे, त्याला घरात कुठली उपाधी घ्यावी लागत नाही. उपाधीशिवाय त्याचं अस्तित्व आहे. आपलं अस्तित्व उपाधीशिवाय आहे का बघा? मी जर शरीराने उभा राहायचं असेल किंवा माझ्यातलं आत्मतत्व जर प्रकट व्हायचं असेल तर मला कुठली तरी शरीराची उपाधी धारण करावी लागते. मला नाव धारण करावं लागतं. मला रूप आहे, त्याशिवाय मला सांगता येत नाही माझं काय असेल ते. मी माझं नाव सांगावं लागतं तर लोकांना कळतं. माझा पत्ता सांगावा लागतो म्हणजे मला टायटल धारण करावी लागतात. पण विदाऊट टायटलचं राहणारा एक आत्मतत्व आहे की ज्याला कुठलीही उपाधी लागत नाही, म्हणून निरुपाधी शब्द वापरलेला आहे. जरासं कठीण तत्व नाही. कोण जास्त कधी ऐकलं नाही ज्यांनी, त्यांना लवकर हे लक्षात येणार नाही, कारण जनरली आपल्या व्यवहारातलं हे नाही.
जे दिसतच नाही, ज्याचा अनुभव आम्हाला आलेला नाही, आलाय संतांना पण तो त्यांच्यापर्यंतचा अनुभव आहे, आपल्याकडे ज्यावेळी येईल त्यावेळी तो कळायला लागेल. आणि ही अनुभवातली गोष्ट नाही. त्यामुळे आपण जेव्हा बोलतो हे शास्त्राचं त्यावेळी आत्मतत्वाविषयी कुठला तर्क करता येत नाही. पुढं आहे देहादी उपाधी रहित हा आहे म्हणून निरुपाधी शब्द वापरला. विशुद्धू म्हणजे एकदम पवित्र, त्याला अविद्येचा मल लागलेला नाही, मल विक्षेप आवरण रहित तो आहे असं म्हणायचं आहे. विशुद्धू शब्दाचा अर्थ काय की त्याला कुठल्याही मल रहित आहे, तो अविद्येचा मल लागलेला नाही, त्याला विक्षेप त्याच्यामध्ये नाही, म्हणून तो शस्त्राधिकाकडून त्याचा छेद संभवत नाही. माऊलींची म्हणून शस्त्राधिकी छेदू न घडे या, याचा शस्त्रानं छेद करता येत नाही. माणसाला मारता येतं पण आत्म्याला मारता येत नाही. बरेच जण लोक म्हणतात बघा आम्हाला मारा पण आमचे विचार मरणार नाहीत. आणि विचार म्हणजे काय, ते आत्मतत्व आहे, ते सतत असतं, कायम आहे. अशा अनेक घडामोडी या पृथ्वीवर घडल्या असतील, अशा अनेक पृथ्वी होऊन गेल्या असतील ब्रह्मांडामध्ये, पण त्याच्यामध्ये काय बदल होत नाही, ते आहे तसं राहतं. हे सांगण्यासाठी एवढं वर्णन केलेलं आहे. पुढं ते म्हणतात हा प्रलयोदके नापलवे. प्रलय म्हणजे एखादा प्रलय मोठा झाला तरी सुद्धा तो भिजला जात नाही. नापलवे म्हणजे भिजला जात नाही, बुडविता येत नाही, त्याला बुडवता येत नाही. अग्निदाहो न संभवे, याला अग्नीने जाळणे संभवत नाही. आणि येथ महाशोषू न प्रभवे मारुताचा. महाशोषू म्हणजे वाऱ्याचा अतिशय शुष्क करण्याचं सामर्थ्य जे आहे ते सुद्धा त्याला सुकवू शकत नाही. म्हणजे कोणत्याही महाभूताचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. हा विचार जर आपण केला, जर घटात असणार, आपण उदाहरण बघा, आकाशाचा उल्लेख इथं मुद्दाम केलेला नाही ते, आणि मुद्दाम करण्याचा एक अनेक शब्द वापरला आहे बघा, प्रलयोदके शब्द वापरला. पण इथं जर याच्यामध्ये आपण जर श्लोकामध्ये बघितलं ना, फक्त पाणी शब्द वापरला, प्रलय वापरला नाही. पाण्यानं तो भिजत नाही. पाण्यानं जरी भिजत नसला तर बाहेर कुठल्या तरी गोष्टीने भिजतो की काय असा त्याचा अर्थ होईल. याचा अर्थ प्रलयात सुद्धा भिजत नाही तो. ही गोष्ट फार महत्वाची माऊली सांगतात. हा प्रलय जरी झाला म्हणजे नदी नाले डबकी सगळी जी आहेत ही प्रलय झाला की एकच होतात. आपण म्हणतो नदीत भिजेल किंवा कुठल्यात, नदीत नाही भिजवला तर बाहेर कोरडा राहतो काय तो, असा त्याचा अर्थ होईल. तर तसंही नाही, प्रलय झाला तरी सुद्धा तो भिजत नाही, एवढं सांगितलेला. हा प्रलय डोके नापलवे, अग्नीचा दाह याला काय करू शकत नाही, जाळू शकत नाही. आणि महाशिशू न प्रभवे मारुताचा, मारुताचा शब्दाचा अर्थ आहे वायू. मारुत म्हणजे वायू, महाशिशू म्हणजे वाऱ्याचा प्रभाव, न प्रभवे याला शुष्क करत नाही असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं आपण जर विचार केला, आता आकाशाचा चालला होता मुद्दा की 4 महाभूतांचा नाश होतो, मग आकाशाचा नाश होत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि आपण जनरली बघतो सुद्धा, घटामधलं आकाश आहे, मगाशी उदाहरण ताईने दिलेलं होतं. घटामध्ये जे आकाश आहे ना, त्या आकाशात मडक्यांचा नाश होतो, बाहेरच्या तांब्याचा नाश आहे. तांब्यामध्ये समजा आकाश आहे, या ग्लासमध्ये आकाश आहे, आकाश म्हणजे मोकळी जागा आहे, त्याचा नाश कोण करेल. हा ग्लास आपण मोडू शकतो, पण ग्लासमधनं असणारं आकाश आहे ते कशानेही त्याचा नाश होत नाही. म्हणून आकाशासारखं ते तत्व आहे, हे सांगण्याचा एवढा मुद्दा आहे. पण आकाशाला मर्यादा येतात, कारण ते पंचमहाभूत आहे, म्हणून ते आत्मा होऊ शकत नाही. कारण आत्मतत्वातून आकाश संभूत हो अशी श्रुती सांगते. श्रुतीचं वर्णनच आहे की आत्मतत्वापासून ते महतत्व किंवा प्रकृती, नंतर आकाश, मग वायू, तेज, पाणी, सगळं पृथ्वी निर्माण झाली. म्हणजे आकाशाचा पुढचा नंबर आहे. म्हणजे आकाश ही सुद्धा निर्मिती आहे, आणि जी निर्मिती आहे ती आत्मतत्वाला स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे आकाशाला सुद्धा मर्यादा येतात. इथं काय म्हटलेलं आहे, आदिभौतिक किंवा आध्यात्मिक किंवा आदिदैविक जे आहेत यांचा त्रास आत्म्याला होत नाही. तो त्रास कुणाला आहे, शरीराला, शरीराला त्रास होतो. आदिभौतिक 3 ताप सांगितलेले आहेत शास्त्रानं, एक आदी आध्यात्मिक, एक आदिदैविक आणि एक आदिभौतिक. असे 3 तापानं युक्त आहेत सगळी माणसं, सगळे जीव. हे काय आपणच नाही, सृष्टीतली सगळ्या घडामोडी यांच्यावर परिणाम होतो. म्हणजे भूकंप झाला, आदिदैविक त्रास आहे. किंवा एखादी जाळपोळ होते, कुणी केलेली नसते, आपोआप होते, ते आदिदैविक तापामध्ये मोडतं. मला आध्यात्मिक तापाला सामना करावा लागतो. आध्यात्मिक म्हणजे शारीरिक व्याधी असतात, माझ्या शरीरात विकार आहेत, आणि ते विकार 6 विकार कार्यरत राहतात, आणि शेवटपर्यंत मला मृत्यूला सामोरे जायला लावतात. हे 6 विकार जे आहेत
कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं, अस्ति जायते वर्धते विपरीन्मते, आणखीन काय काय पुढं आणि आहे, वर्ध क्षीयते म्रियते, 5 विकार 6 विकार आहेत हे शरीराला आहेत. तसे कुठलाही विकार या आत्मतत्वाला नाही आहे हे सांगण्याचा मुद्दा आहे. त्यामुळं त्याचं कुणीही काही बिघडू शकत नाही. त्याला विकारच नाहीत म्हटल्यावर कोण बिघडणार आहे? तर हे सांगताना सगळे आघात जे होतात ते शरीरावर होतात, आत्म्यावर नाही. जर आपण सहन करायची जर शिक्षा, तितिक्षा शब्द वापरलाय, स्थान तितिक्षस्व भारत असा मागचा श्लोक आपण बघितलेला आहे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, त्या श्लोकामध्ये आपण बघितलं, जर आपल्याकडे तितिक्षा असेल आणि सहन करण्याची वृत्ती जर असेल तर आपल्याला शरीराची सुद्धा त्रास होणार नाही, आधी भौतिक सुद्धा त्रास होणार नाही. आधी भौतिक त्रास म्हणजे जगापासून होणारा त्रास, आध्यात्मिक त्रास म्हणजे शरीरापासून होणारा त्रास, आणि अधिदैविक त्रास म्हणजे निसर्गातल्या ज्या घटना घडतात त्याला कोणच जबाबदार नसतं, अशा ज्या घटना, भूकंप आहे किंवा आणखीन महापूर आहेत, यांच्यामुळं जगाला त्रास होतो, याला अधिदैविक त्रास म्हणतात. ह्यातला कुठलाही त्रास आत्म्याला होत नाही. त्यामुळे आत्मा क्षुब्ध होत नाही, त्याला राग येत नाही, तो मत्सर करत नाही. मग मत्सर कोण करतं? माझ्यातलं जे जीवतत्व जे आहे ना ते मत्सर करतं, माझ्यातलं जे अंतःकरण आहे ना ते मत्सर करतं. पण आपण काय म्हणतो की त्याच्यावर लादतो. फक्त या अर्जुनाला सांगणं आहे की तू कुठंतरी कुठल्या तरी शस्त्रानं मारण्याचा प्रयत्न तू भीष्मादिकांना करशील, द्रोणादिकांना तू मारशील, त्यांची शरीरं मारशील, पण त्यांच्यातलं आत्मतत्व तू शस्त्रानं मारू शकणार नाहीस. तू कितीही मोठा योद्धा असू दे, पण योद्धा असला तरी कुठल्याही आत्मतत्वाचा नाश करता येत नाही, हे सांगणं सुरू आहे. आणि त्यासाठी ते वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आत्म्यामध्ये जसा शरीरामध्ये क्षोभ असतो तसा आत्म्यामध्ये नाही. आत्मतत्व एकदम शांत, एकदम स्थिर, म्हणजे कसं निर्मलम निष्कलम शांतम अशी श्रुती त्याचं वर्णन करते. तेच वर्णन इथं केलेलं आहे. हा अनादी नित्य शुद्ध म्हटलं, निरुपाधी म्हटलं, विशुद्ध म्हटलं. आणि पुढच्यामध्ये प्रलयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे येत महाशिशून प्रभवे मारुताचा, एवढं वर्णन या नैनम चिंदती शस्त्राने या श्लोकावरती माऊलीने केलेलं आहे. 2 ओव्यामध्येच पूर्ण करून टाकलेलं आहे की त्याचं वर्णन आहे. आता याच्यापेक्षा जास्त वर्णन, उलट त्याचं वर्णनच करता येत नाही. पुढे आहे, आता आलाय पुढचा श्लोक आहे ना, की त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये त्याचं आत्म्याचं वर्णनच करता येत नाही. पण सगळे ग्रंथ जे आहेत ती सगळ्या ग्रंथांची निर्मिती कशासाठी झाली? तो कसा आहे सांगण्यासाठीच. तो कसा आहे वर्णन करता येत नाही, तर त्याचं वर्णन करता येत नाही हेच त्याचं वर्णन होते. मंदाताई परमपूज्य मंदाताई तर त्यांचं वाक्य असं त्याबद्दल बोलतात की ज्याचं वर्णन, त्याचं वर्णनच करता येत नाही हेच त्याचं वर्णन आहे वास्तविक. तर असा विचार जर आपण केला तर पुढच्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात? अछोद्य अयम अदाह्यो अयम अक्लेद्य, तेच शब्द परत वापरले. आणि पुढं अश्वश्य एवच, त्याचं शोषण होत नाही. नित्य सर्वगत स्थानूर अचलो अयम सनातन, कसं वर्णन केलं आत्म्याचं बघा. तो कसा आहे? हा आत्मा तोडण्यास अयोग्य आहे. आता मगाशी सांगितलं होतं, परत सांगायला चालू आहे, कारण हा निरवयव आहे, याला कुठलाही अवयव नाही. अवयव असेल तर तोडता येतं, अवयव नसतील तर, दिसायला रूप असेल तर त्याच्यावर शस्त्रानं वार करता येतो. जर रूपच दिसत नसेल, आकार दिसत नसेल तर वार कसा करणार? म्हणून हा आत्मा तोडण्यास अयोग्य आहे, जाळण्यास अयोग्य आहे, भिजवण्यास किंवा ओला करण्यास अयोग्य आहे, सुकविण्यास अयोग्य आहे. कारण हा नित्य आहे, व्यापक आहे, स्थिर आहे, निष्क्रिय आहे आणि सर्व काळ एकरूप आहे. ह्याच्यामध्ये कोणतीही क्रिया घडत नाही. हा सगळीकडे भरून राहिलेला आहे, त्यामुळे त्याला मारता येत नाही. इथला आत्मा मारला तर पुढचा दुसरीकडला आत्मा कसं जाणार? हे आत्मतत्व सगळीकडे आहे. त्यामुळे त्याच्यात जर आपण हवेमध्ये अशी काठी फिरवायला लागलो तर कुणाला लागते? कुणालाच लागत नाही, कारण तो आत्मतत्व सगळीकडे आहे. मग त्याला लागली असायला पाहिजे होती, पण लागत नाही, कारण त्याला त्याचा कुणी छेद करू शकत नाही. तो तोडण्यास अयोग्य आहे म्हणून. पण तो आहे कसा बघा? नित्य आहे. नित्य म्हणजे काली होता, आजही आहे, उद्याही असणार आहे. आपण नित्य नसतो, तो शाश्वत आहे, म्हणजे सतत असणार आहे. आपण जन्मापूर्वी नव्हतो, आता आहे, मृत्यूनंतर नसणार आहे. मृत्यूनंतर आपण फोटो जाऊन बसतो, फोटोच्या पलीकडे आपलं काय धावणं कुठं नसतं, गतीच नाही आपल्याला, फक्त हीच गती आहे आपली. आत्म्याला काही गती नाही, जाणं नाही, येणं नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी तो असतो आणि ह्या सगळ्या क्रिया पाहत असतो. व्यापक आहे म्हटलेलं आहे, सगळीकडे आहे. तो स्थिर आहे, हलत डुलत काही नाही, एकत्र आहे, त्याच्यामध्ये कुठलीही क्रिया घडत नाही, म्हणजे तो निष्क्रिय आहे. दुसरा एक शब्द वापरला आहे उपनिषदानं, अक्रीड आहे.
अक्रीड म्हणजे तो काही क्रीडाच करत नाही. क्रीडा या शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये क्रिया कुठली नाही, निष्कलम शब्द वापरला बृहदारण्यक उपनिषदामध्ये निष्कलम शब्द त्यासाठी वापरला. तोच आणखीन एक शब्द इथे वापरलेला आहे, नित्य शब्द. व्यापक, स्थिर, निष्क्रिय आणि सर्व काळ तो एकरूप असतो. म्हणून तो अनादि नित्य सिद्ध मगाशी वापरला शब्द, आणि म्हणून तो आरंभरहित आहे, अचळू आहे. वर्णाने एकाच ओळीमध्ये माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. अर्जुना हा नित्यो, अचळू हा शाश्वतो, सर्वत्र सदादितो, परिपूर्ण हा. असं सुंदर वर्णन 4 शब्दामध्ये केलेलं आहे. अर्जुना हा आत्मा कुटस्थ नित्य आहे. कुटस्थ नित्य म्हणजे त्याच्यावर क्रिया कुठली घडत नाही असा तो नित्य आहे. तो निष्क्रिय आहे, त्याच्यामध्ये हालचाल होत नाही. त्यासाठी उदाहरण देतात, साखरे महाराजांचे उदाहरण. ते म्हणतात, तोंडामध्ये जर आपण पाणी भरून घेतलं, पूर्ण तोंड भरून पाणी घ्यायचं, मग तोंड हलवता येते का बघा. आपण चूळ भरण्यासाठी जसं तोंड हलवतो, तसं पाणी जर पूर्ण भरून घेतलं तर आपल्याला तोंडच हलवता येत नाही, कारण ते पूर्ण भरलेलं असताना हलवलं कसं. तसा आत्मा सगळीकडे भरून राहिला असल्यामुळं भरलागणं दाट हरी दिसे, म्हणजे सगळीकडे भरलेला असल्यामुळं हलता येत नाही, त्याला हलणं नाही. हलतंय काय तर त्याच्या सत्तेवर चालणाऱ्या सगळ्या घडामोडी या हलणाऱ्या आहेत, बाकी तो हलत नाही. म्हणजे पंख्याची पाती फिरतात, पंखा फिरत नाही. पंख्याची फक्त पाती फिरतात. आपण म्हणतोय पंखा फिरतो, पण पंख्याचा काही भाग फिरतो, आपण ते लक्ष देत नाही. आपण त्याच्याकडे काही भाग फिरतो. आपल्याही शरीराचे काही हालचाली चालू असतात. एक आत्मतत्व जे नित्य आहे ते तसंच असतं. चाक फिरत असताना त्याचा कन्ना जो असतो, तो कन्ना स्थिर असतो, आणि ते स्थिर तत्व ते आहे. ज्याला त्या स्थिर तत्वाचा अनुभव आला त्यानं त्या स्थिर तत्वावरती आपली बैठक स्थापित केलेली असते. त्यामुळं जीवनमुक्त किंवा हे तत्ववेत्ते पुरुष जे असतात ते हालचालीवरनं आपलं काय करतात, आपलं बाजूला घेतात आणि स्थिर तत्वावर स्थिर होतात. जे स्थिर तत्व आहे, जे हलणारं नाही, निष्क्रिय आहे, अक्रीड आहे, त्याच्यावरती जाऊन ते स्थिर होतात. म्हणजे निधिध्यासनामध्ये असेल, तुर्या अवस्थेमध्ये असेल, उन्मनीमध्ये असेल, पण हे त्या ठिकाणी स्थिर होतात आत्मतत्वावरती. आणि ज्यांना आत्मतत्वाचा पत्ता लागला त्यांना स्थैर्य म्हणजे काय कळतं. तुम्हा प्रापंचिकांना हे स्थैर्य कळत नाही. सगळ्या घडामोडी, धडपड, धावणं, काहीतरी करणं, ह्या सगळ्या उच्चापती आपल्या वाट्याला असतात, कारण आपल्याला त्या आत्मतत्वाचा अंदाज आलेला नसतो. त्या तत्ववेत्ते जे पुरुष आहेत त्यांना मात्र अंदाज त्याचा आलेला असतो, म्हणून तेही त्यासारखे स्थिर असतात, अजिबात हलत नाहीत. जसा एखादा पर्वत असतो ना, त्या पर्वतासारखं त्यांचं मांडी मारून बसणं असतं. ते ध्यानाला जर बसले तरी हलत नाहीत, डुलत नाहीत. याचा अर्थ ते त्या तत्वावर स्थिर झालेले असतात म्हणून, कारण तेच तत्व स्थिर आहे. आपण सारखे हलतो डुलतो का, आपण त्याच्यावरती अजून स्थिर नाही, म्हणून आपल्या ज्या हालचाली दिसून येतात ते. म्हणून अर्जुना हा नित्यो, अचळू. अचळू म्हणजे अस्थिर होत नाही, तो तर स्थिर आहे. हा शाश्वतो. शाश्वत म्हणजे याचा नाश नाही, म्हणजे कधीच त्याचा नाश होत नाही. शरीराचा नाश होतो, जगातल्या सगळ्या वस्तूंचा नाश होतो. जी वस्तू तयार होते ती सगळी मोडून जाते आणि ती मातीत मिक्स होते, पृथ्वी तत्वात विलीन होते, शेवटी ती आत्मरूप होते. पण आत्मतत्व जे आहे त्याला मात्र काही होत नाही, कारण ते शाश्वत आहे, त्याला घडामोडी नाहीत. सर्वत्र सदादितू म्हणजे अस्तित्वाच्या सर्व काळात आपल्या अस्तित्वाने आणि व्यापकपणाने तो परिपूर्ण आहे. परिपूर्ण म्हणजे त्याच्यात अपूर्णता नाही. जगाची सगळ्या गोष्टी जरी बघितल्या तर त्या ठिकाणी अपूर्णता आहे. आपल्यासुद्धा उणीव आहे. बघा तपासून आपण, आपल्या सारख्या उणीव आहेत. आपल्याला सारखं हवंसं वाटतंय, म्हणजे अजून आपण परिपूर्ण झालो नाही. मग आत्मतत्वावर जी माणसं स्थिर होतात ती परिपूर्ण असतात, असे आपल्याला बघायला मिळतात. संतांच्या चरित्राकडे बघितलं आपण तर त्यांनी बरेचशा काहीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या असतील, परंतु स्थिर राहून त्या गोष्टी केलेल्या आहेत. जे हालचाल करतात आणि त्या जगातल्या हालचालीशी एकरूप होतात त्यांना काय करता येत नाही. जे जगाच्या हालचालीपासून स्वतःला अलिप्त करतात ना, तेच काहीतरी जगात करू शकतात, अन्यथा कुणालाही करता येत नाही. त्यामुळे आपला प्रवास परिघाकडून केंद्राकडे असावा. केंद्रात कुठलीही घडामोड होत नाही, केंद्र शांत आहे. आपण काय करतो, परिघावरच आपलं सगळं चाललेलं आहे, पृष्ठभागावर आपली वळवळ चाललेली असते. पण समुद्राच्या तळाशी जर आपण गेलो तर समुद्र शांत आणि गंभीर अनुभवाला येतो. आणि वरचं बघितलं तर सगळ्या लाटा, जलचर प्राणी, येणं जाणं सगळं समुद्राच्या पृष्ठभागावर चाललेलं असतं.
आपण पृष्ठभागावरती जास्त राहतो. आपलं ते अंतरंग आहे किंवा अंतःकरण म्हणतो ते पृष्ठभागावर आपल्याला ठेवतं. ज्यावेळी अंतःकरण विलीन होतं ना त्यावेळी आपण त्या केंद्रापर्यंत पोहोचतो. जसं समुद्राच्या तळाशी गेलो की शांतीचा अनुभव येतो, तसा केंद्रस्थानी आपण जर गेलो आणि केंद्रस्थानी आत्मा आहे, त्या केंद्रस्थानापर्यंत आपण जर गेलो तिथं दृष्टी जर लावली तर आपली हालचाल कमी होते. धावा धाव कुंडलिया धावा तृष्णेची या असं तुकाराम महाराज म्हणतात. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या, भाग गेला सीन गेला अवघा झालाशी आनंद. तुकाराम महाराजांचा हा अनुभव आहे. आपला भाग गेला नाही आणि सीनही गेला नाही. काय कोणत्या दृष्टीनं ते म्हणतात भाग गेला सीन गेला म्हणजे काय, माझी तृष्णा आता शांत झाली म्हणून आता कुठे धावे म्हण. आता धावणार नाही म्हणजे कुठं, तर तुझ्या पायाशी माझं स्थिर झालं. ते विठ्ठलाच्या पायाला आत्मतत्वच म्हणायचं आहे त्याला. त्या आत्मतत्वावर ते स्थिर झाले म्हणून ऋणुझुनू रे भ्रमरा असा ज्ञानोबांचा अभंग आहे. हे भ्रमर जो आहे ना, जीवरूपी भ्रमर सारखा इकडं तिकडं फिरत असतो. आणि म्हणूनच ते माऊली पुढे म्हणतात चरण कमळ जरी रे भ्रमरा पुढे म्हणतात तू कुठं निश्चळ होऊ तर चरण कमळाजवळ जा. मग चरण कमळ म्हणजे विठ्ठलाच्या चरणाजवळ जा. मग विठ्ठलाचं चरण या शब्दाचा अर्थ काय, आत्मतत्वावर स्थिर हो, कारण ते आत्मतत्व स्थिर आहे. आणि हे सांगताना माऊली म्हणतात सर्वत्र सदादी तू परिपूर्ण हा. माझ्या संसारामध्ये सतत उणीव आपल्याला जाणवते. बघा प्रपंचामध्ये उणीव आहे. माझ्या शरीरात मला उणीव दिसते. माझ्या शरीराला माझा शरीर मलाच पसंत पडत नाही. परमपूज्य काका बरेच वेळा उदाहरण देतात. बघा मी बुटका आहे, जरा उंची पाहिजे होती, उंची जास्त आहे तर मी जरासा कमी उंचीला पाहिजे होतो, माझं नाक असं असायला पाहिजे होतं. सगळेजण आपल्यातले दोष बघायला लागतात कारण आहेतच दोष, ते परिपूर्ण नाही. ईशावासी उपनिषदाची त्या शांतीपाठाची सुरुवात आहे ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्यामध्ये पूर्ण आहे. पूर्णात पूर्ण पडलं तर ते पूर्णच होतं. पूर्णातलं जर काय काढून घेतलं तर त्यात काय कमीपणा येणार आहे, कारण ते परिपूर्ण आहे. समुद्रातून एक तांब्यावर पाणी आपण काढून घेतलं तर समुद्रावर काय परिणाम होणार आहे. तसा प्रकार आत्मस्वरूपाचा आहे म्हणून त्याला परिपूर्ण शब्द वापरलेला आहे. तो अचळू आहे. अचळू म्हणजे हलत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुझं विन काही स्थिर राहे ऐशे नाही. देवाला काय म्हणतात, विठ्ठलाला तुझं विन काही स्थिर राहे ऐशे नाही. तुझ्याशिवाय एकही गोष्ट विठ्ठला स्थिर नाही. विठ्ठला कुणाला म्हणलंय, आत्मतत्वाला. ते आत्मतत्व म्हटलं तर आपल्याला कळणार नाही म्हणून संतांनी आपल्या साध्या भाषेत विठ्ठल कृष्ण राम अशी दैवतं घेतलीत आणि त्यांनाच आत्मतत्वाने संबोधलेलं आहे. फक्त शब्द वापरला नाही त्यांनी त्याला नावं दिलीत, त्यांनी त्याला आकार दिला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणतात ते. पण उभे विटेवरी वर्णन करता 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 कुठे येतात ते शेवटी, तुका म्हणे माझी हेची सुरसुख पाहिन श्रीमुख आवडीनं. शेवटचं चरण फार महत्वाचं आहे. अगोदर म्हणतात ते तुळशीहार गळा काशे पितांबर वगैरे वगैरे आम्हाला आपल्याला फिरवतात. आपण बघत जातो आणि शेवटी म्हणतात हेच कुठं आहे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीनं. आता मला कुठं बाहेर सापडायला शोधायला जावं लागत नाही, कारण मला सर्व सुखाचा पत्ता लागला असं ते म्हणतात. कारण ते स्थिर असणाऱ्या तत्वावरती आपण जाऊन थांबतात. संतांनी तो अनुभव घेतलेला आहे म्हणून ते म्हणतात की तुझं विन काही स्थिर आहे ऐशे नाही. म्हणजे तो निष्क्रिय आहे, म्हणजे निष्क्रियाला निर्विकार आहे म्हणून गती नाही, त्याला आकारच कुठला नाही. मग हलेल कसा सांगा बघू, तो हलतच नाही. आता हे सगळं श्रद्धेनं स्वीकारायचे सगळ्या तत्व आहेत. हे आपण जे चाललंय बोलणं सगळं हे कसलं आहे, हवेतलं बोलणं आहे. ह्याचा अनुभव कुणालाच नाही बोलणाऱ्याला नाही ऐकणाऱ्याला, पण चर्चा मात्र सुरू आहे आणि चर्चा करावीच लागते. अनुभव घेण्यासाठी शास्त्र हेच प्रमाण आहे, उपनिषद हेच प्रमाण आहे. म्हणून हे शास्त्र आपण ज्ञानेश्वरीतलं बघायला लागलोय की त्या शास्त्राच्या आधारानं आपण त्याचा अंदाज करायचा. फक्त पुढे सांगितले तो तर्काला सुद्धा सापडत नाही, तरी सुद्धा तर्क करावाच लागतो ना. त्याशिवाय कसं कळेल सांगा. तो बुद्धीला कळत नाही पण बुद्धीच वापरावी लागते ना. मनानं तो कळत नाही पण मनानंच काहीतरी करावं लागतं. नाही माझ्या मनाला अगोचंद नित्य गोविंद गोविंद. आता मनाकडूनच ते काम करून घ्यावं लागते ना. वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्राप्त आहेत, पण त्या प्राप्त आहेत असं आपल्याला कळत नसल्यामुळं प्राप्ताचीच प्राप्ती करून घेण्यासाठी या धडपडी कराव्या लागतात. म्हणून इथं म्हटलंय तो कसा आहे, सर्व काळात आपल्या अस्तित्वाने आणि व्यापकपणाने परिपूर्ण आहे. सदोदित शब्द वापरला. परिपूर्ण म्हणजे
भरून उरलेला, त्याला उणेपणा नाही. आणि सदोदित म्हणजे सर्व काळ असणारा, म्हणजे त्याला काल परिच्छेद नाही. ते 3 परिच्छेद सांगितलेत ना, काल, देश आणि वस्तू परिच्छेद. परिच्छेद म्हणजे मर्यादा, त्याला मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही, म्हणून सदोदित म्हणलेला. तो सदोदित असतो. काल होता, आज आहे, म्हणजे त्रिकाला बाधित आहे तो, 3 काळाच्या पलीकडे आहे. किंवा मग काळ त्रयातीता मगाशीच वर्णन केलेला आहे. तू काळाच्या तो पलीकडे असल्यामुळं काळाचा त्याच्यावरती प्रभाव पडत नाही. काळानं तो खत्म करता येत नाही, त्याला नाश करता येत नाही. काळानं नाश काय होतं, तर जे निर्माण झालेलं असतं त्याचा नाश होतो काळानं. म्हणून आम्हाला मरण का आहे, आम्हाला म्हणजे आपल्या शरीराला का मरण आहे, कारण हे शरीर जन्माला आलं होतं म्हणून मरतं, दुसरं काही कारण नाही. म्हणून आपण जन्माला येतो म्हणून मरतो, बाकी कशानेही मरत नाही. जर जन्माला आलो नसतो तर आपल्याला आजार झाले नसते, आपल्याला वार्धक्य आलं नसतं, आणि आपण शरीर पण सोडलं नसतं, शरीर सोडायचा विचारच झाला नसता, कारण शरीर धारणच केलं नसतं. पण हा कसा आहे, सदोदित आहे, सर्व काळ आहे. काल परिच्छिन्न म्हणतात त्याला, की सगळ्या गोष्टी काळानं काय आहेत, मर्यादित केलेलं आहे. एखादी गोष्ट त्याच वेळी घडते, त्यानंतर नसते. त्याला काही काळाचं अस्तित्व असतं, काही काळानंतर नसतं. आत्मतत्वाला मात्र तसं नाही, तो सदोदित आहे. दुसरं सर्वत्र आहे. सर्वत्र म्हणजे त्याला देश परिच्छेद नाही, देश म्हणजे ठिकाणाची मर्यादा नाही, त्याला वस्तूची मर्यादा नाही, तो व्यापक आहे. जसं आपण या एखादा माईक आहे, माईक मात्र टेबलात नाही, टेबल माईकमध्ये नाही, असं परिस्थिती आहे. म्हणजे याला वस्तू परिच्छेद आहे बघा, माईकच्या ठिकाणी, टेबलच्या ठिकाणी, मात्र कशात आहे, तो सगळ्यातच आहे. म्हणून त्याला व्यापक, त्याला वस्तू परिच्छेद नाही, त्याला देश परिच्छेद नाही, आणि त्याला काल परिच्छेद नाही. म्हणजे या सगळ्या तत्वाच्या तो पलीकडा आहे, आणि म्हणून त्याला कालत्रयातीत म्हणतात किंवा अवस्थात्रयातीत म्हणतात. तसं वर्णन माऊली यामध्ये करतात. अर्जुना, हा नित्य म्हणजे याचा नाश होत नाही. अचळू, हा हलत नाही. शाश्वतू म्हणजे हे अविनाशी आहे, सतत असणार आहे. सर्वत्र असतो, सदोदित असतो. सर्वत्र म्हणजे सगळीकडे भरलेला आहे. आज इथं आहे आणि अमेरिकेत नाही असं नाही. मी मात्र इथं आहे, कोल्हापुरात नाही, मी इथं आहे, पुण्यात नाही. पुण्यात काय बघता येईल, मग भूताच्या रूपानं जायला पाहिजे, आपल्याला जाता येत नाही. आपल्याला दुसरा देह कसा धारण करता येणार, देहामुळे मी परिच्छिन्न झालोय, मला हलता येत नाही. मला हलायचं असेल तर या देहाला घेऊन जायला लागते, नाहीतर मी कसा जाणार त्याशिवाय. त्यामुळे मला काय आहे, देश परिच्छेद आहे, वस्तू परिच्छेद आहे, काल परिच्छेद आहे. सर्वत्र सदोदित, मी सतत तो मात्र आहे. माझ्यातलं आत्मसत्व सुद्धा सतत आहे, म्हणून ते म्हणतात आम्ही मरत नाही म्हणतात ना तत्ववेत्ते, आम्हाला मरण नाही म्हणतात. सगळं मरणाच्या डोक्यावर आम्ही पाय ठेवून आहोत, असं जे संत म्हणतात ना, त्याचं कारण ते आहे. भीती जाते मृत्यूची. भक्ती करणाऱ्यांना वाटतंय मला मृत्यूचं भयच वाटत नाही. आता भय नाही वाटे ऐसे जीवा, तुकाराम महाराज म्हणतात. आम्हाला भीती वाटत नाही, प्रपंचही नाही आणि मृत्यूची भीती वाटत नाही. पण एखादा वेदांती असेल ना, तो म्हणते मला मरणच नाही, कारण मी जन्मालाच आलो नाही. कोण जन्माला आलं, तर माझं शरीर जन्माला आलं, त्यामुळे ते शरीर येईल जाईल त्याच्याशी माझं घेणं देणं काही नाही. असा तो आत्मतत्वावर स्थिर झालेला, अचळू असलेला, नित्य सदोदित असलेला, सर्वत्र असलेला, शाश्वत असलेला असा अविनाशी तत्व ते आहे. जरा जड शब्द आहेत, पण जरा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. आणि याबरोबर दुसरं कुठलं तरी वाचन थोडंसं आपण जर ठेवलं तर याचं वर्णन आहे. काकांच्या सगळ्या ग्रंथामधून या आत्मतत्वाचं वर्णन व्यापकपणाने केलेलं आहे, वेगवेगळी उदाहरण देऊन केलेले आहेत. त्यामुळे कुठलेही ग्रंथ काकांची जरी अभ्यासाला लागलो आपण, तर त्यामध्ये ह्या आत्मतत्वाचा उल्लेख आपल्याला सापडेल. इथं थोडक्यात केलेला आहे, त्यालाही काहीतरी मर्यादा आहेत म्हणून. आणि त्यामुळं अर्जुना, हा नित्यू अचळू, हा शाश्वतो, सर्वत्र सदोदित परिपूर्ण. हा आपण 2 श्लोक पाहिलेत, आणि त्या 2 श्लोकावरच्या 145 नंबरची ओवी, 146 नंबरची आणि 147 नंबरच्या ओवीचं थोडंसं चिंतन आपण केलेलं आहे. आता यानंतर उद्याच्या चिंतनामध्ये आपण पुढच्या म्हणजे 148 पासूनच्या चिंतनाला सुरुवात करणार आहोत. आपली वेळ संपलेली आहे, आपल्या 40 मिनिटांची मर्यादा आहे आम्ही घालून घेतलेली, आणि त्यामुळे 40 मिनिटातच आम्हाला संपवायचं असतं. 40 मिनिटं झालेले आहेत. आता विराम घेऊया. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव